नाही, तिच्या आवाजावरनं तरी ती मला नॉर्मल वाटली. ती काय इकडे येत नसते, 100% गॅरंटी. अगं सावे, तुझ्या 1000% गॅरंटीचं सोड, पण ह्या कृष्णाला भेटायला तुझी आई म्हणून येणार हाय कोण? लई मोठा गेम टाकला या म्हातार. म्हणजे तुझ्या कृष्णाईनं कुठून नवीन आई हुडकून काढली काय माहिती. ते स्टडी रूमचं लॉक काढल्यावर त्या तिरसटला माझ्यावर डाऊट तर आला नाही ना? तो म्हणला पण तुम्ही काय करताय म्हणून. त्यानंच तर हा सगळा डाव रचला नसेल ना? नाही, तो तिरसट तर जे मनात येईल ते बोलतोय. तो तर नसेलच. नंदाबाईंनी आणली असेल का माझी खोटी मदर माऊली? बलराम नाही, तो तर या भानगडीतच नाही पडायचा. तो तर फक्त पूजेचं मान मिळवण्याच्या नादात आहे. हे सगळं माहिती असणारा फक्त एकच माणूस आहे, विश्वंभर मामा. मग त्यांनी मला सांगितलं का नसेल? आई साहेबांनी मदर माऊलीला कॉल तर नाही केलाय, मग माझी मदर माऊली म्हणून कोणाला कॉल केलाय? आणि ती बाई पण कशी काय यायला तयार झाली? माझ्याच नाटकातली पात्र मलाच माहिती नाही. एक मिनिट मिस वशिला. झोप येत नाहीये का? हो ना सर. आता येते. बर, तुम्ही कोणतं पाप केलंय का? म्हणजे पाप 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 पुण्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पाप पुण्य ते कळलं मला सर, पण असं का विचारताय? नॉर्मली पापी माणसांना झोप लागत नाही ना. सॉरी सर, पण तुम्ही पण तर जागेच आहात की. स्मार्टी, मी तेच म्हणणार होतो की पापी माणसांनाही झोप लागत नाही आणि नॉर्मली विचार करणाऱ्या माणसांनाही झोप लागत नाही. आणि साधारणपणे मी विचार करतो. आला मोठा विचार करणारा तिरसट कुठला. हे बघा, हे बघा, हेच मनात जे घाणेरडे विचार करता ना, ते पहिला बंद करा. अच्छा, विचारी माणसं दुसऱ्याच्या मनातला पण एवढा विचार करतात होय? सर, कसलं टेन्शन आहे का तुम्हाला?
टेन्शन नाही, पण एक शंका आहे. तसं तुम्हाला सांगायला काही हरकत नाही म्हणा, त्या मंदिरातल्या मीटिंग विषयी. अच्छा, ते दागिने पॉलिश करण्यासंदर्भातली. तर एक बोलू का? मला असं वाटतं त्या मीटिंग मध्ये काही अर्थच नव्हता. मुद्दा म्हणून तो मुद्दा उकरून काढल्यासारखं झालं बघा. एक्झॅक्टली. मला हाच डाऊट होता की पॉलिसचा विषय कुठून निघाला मध्येच. सॉरी सर, म्हणजे माझा खरं तर तो विचारण्याचा हक्क नाहीये, पण तरी एक शंका म्हणून विचारते. ते भैरव देवाचे सगळे दागिने तुम्ही सेफ ठिकाणी ठेवलेत ना? ऑफकोर्स. हा, मग कशाला टेन्शन घेताय? ते दागिने काढा, त्यांना द्या आणि परत नेऊन ठेवा. मिस वशिला, तुम्ही मूर्ख नाहीये मला कळलंय. तरी पण हे मूर्खपणाचा सोंग का घेता? एरवी तुमचं डोकं इतकं चालतं, एवढी बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये. अहो, हे सगळं मी दागिने कुठे ठेवले ते जाणून घेण्यासाठीचा प्लॅन आहे. अच्छा, खरं सांगू का सर, मी खरंच मूर्ख आहे. हो, म्हणजे तुमच्या इतकं तिरकं डोकं कोणाचं चालणार नाही बघा. तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून पण घेऊ शकता, म्हणजे कॉम्प्लिमेंटच आहे. मिस वशिला, माझं नाही, तुमचं डोकं जास्त तिरकं चालतं. नाही म्हणजे हॉटेल, मंगळसूत्र, हा माझा हजबंड, हनी, डार्लिंग, ही सगळी नाटकं कोणाची होती? सॉरी 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 मी काय पाहिलं नाही, ऐकलं नाही. ते पोलीस स्टेशन नाही, लॉज नाही, मंगळसूत्र नाही, अरे काही ऐकलं नाही. म्हणजे मी जातो आता. यू कंटिन्यू. हा ते मी लगेच जातो. कुठे गेले अर्जुन दादा? आता तरी ते होत अर्जुन, तुम्ही कळत पंकज, फालतुगिरी बंद. हे झाड आहे ना, झाडावर लटकवेन. तुम्ही कशाला लटकवताय? तुम्ही फक्त सांगा, मीच आपला जाऊन असा लटकून बसतो. तर पंकज, विश्वंभर मामांचा फसलेला कोकण दौरा काय? आमची झाली आहे ना ओळख परवा. एवढा वेळ जागा कसं काय? तुम्हाला तर माहिती आहे ना, आपण रात्रीचा राजकीड आहे. कोणी रात्र मिळते का जरा शोधत होतो, तेवढ्यात तुम्ही दिसलात. आता आमचं तुमच्यासारखं आहे का? पोलीस स्टेशन, लॉज. पंकज, विंचवाची चप्पल आहे तुझ्या बापाची. हं? स्वतःच्या मुलाचं रक्त प्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही तुझा बाप. हजार वेळा सांगितले, त्याच्या चपलेत पाय घालायचा नाही म्हणून. माझ्याशी त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. निघ. सॉरी माय मिस्टेक. म्हणजे मगाशी ते असंच बोललो मी. तुम्ही असं सिरियसली मनाला लावून घेऊ नका. बाकी जोडा छान आहे. अरे देवा, फोन उचला मामा, फोन उचला. विश्वंभर मामांना उचलायचं नव्हतं का? असं कळलं की मला कोण आहे नवीन आहे ते. काय नवीन मांडून ठेवलंय मी कसं बघणार आहे? सुरकी,
हा सावित्रीताई. तर की विश्वंभर मामांना पाहिलंच ना तू? मामासाहेब ते सावित्री, आई साहेब तुम्ही? अगं आम्ही नाही तर कोण असणार? आमच्याकडे काही काम होतं का? बोल ना. हा ते जरा सुरखी तुला काम होतं ना, जा ना. ते मोना मामींकडे काम होतं. अगं वहिनी आणि विशू दादा ना त्र्यंबकेश्वरला गेलेत. ध्वज संकल्प आहे ना, त्याची शांती करायला. अच्छा. आपले भुजबळ आहेत ना, त्यांनी सांगितलंय. बर. पण काय ग, तुझं वहिनीकडे काय काम आहे? पत्रिका दाखवायची आहे की हात दाखवायचा आहे? नाही नाही, काळजी करू नकोस, पत्रिका दाखवल्यात आम्ही. का का म्हणजे तुझी आई आली. आली? कुठे? अगं तुझी आई आली ही सांगेल तुला. अच्छा. झाला का फोन आईशी? सावे हातांचे यांनी कोणाला फोन केलाय ते बघता येईल. अगं बोललीस का आईशी? नाही ना, ते फोनच लागत नाहीये माझ्या फोनवरून. काहीतरी प्रॉब्लेमच झालाय. किती पण कॉल केला तरी ड्रॉपच होतोय. तुम्हीच लावा ना फोन. हा तुम्हीच लावा. ते काय ना, बरेच दिवसांपासून बोलले नाही ना आई सोबत, म्हणून रुसून बसलीये बघा. तुम्ही करता? अगं मग कर ना तूच. आमच्या फोनला काय लॉक नसतं तुम्हा मुलांसारखं. तर लाव. अरे देवा, यांनी पण माझ्याच हातात फोन द्यावा. आता मला कसं कळणार कुठल्या नावाने नंबर सेव्ह केलाय ते? काय करू काय करू? अगं लाव ना फोन. हो लावते. लागलात? कशी का तू वेगळी लागलं का? नाही नाही थांब आम्ही उचलतो. नाही नाही नको, मी उचलते. तुम्ही फोन लावा ना. बर. हा बेल वाजते, धर. लगेच? हा हा द्या. टायमिंग बघून ठेवायला पाहिजे. तसं पण आईसाहेब म्हणल्यात त्यांच्या फोनला लॉक नसतंय. कोण आहे ही आई? नंबर लिहावं म्हणलं तर चान्स मिळाला. अगं फोन कानाला लाव. हो हो ते बघत होते. तुम्हाला किती रेंज आहे? मला काहीच रेंज नाहीये. अरे देवा, ही जी बाई माझी आई झाली ती पण फोन उचले ना. हेच कामात त्या वाटतं आत्ताच. लागला का? नाही ना. मिस वशिला, या तुमच्या खासगी खुशामती करायचा पगार देतो मी तुम्हाला. वेळ बघा, बॉसच्या घरी राहता म्हणून दरवेळेला मोबा नाही मिळणार आहे. हा, आणि कृष्णाई, तू यांना ना आता डोक्यावर चढवून ठेवू नको. उचलला. चला, 3 मिनिटात तुम्ही मला गाडीपाशी हव्यात. अगं जा, नाही तर भडकलतो. जा दे इकडं. अगं दे. जा जा जा. कट झाला. हा अर्जुनराव, घेऊन या दागिने. तुमचे दागिने आहेत? अहो तसं नाही, म्हणजे भैरव देवाचे मानाचे दागिने घेऊन या असं मी म्हणतोय. आणतो. पुजारी दादा, हा. विश्वामित्रजी महाराज आहेत ना अजून? आहेत ना, आपल्या मठातच त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. आम्हाला जरा भेटायचं होतं त्यांना. ठीक आहे, आजच निरोप पाठवतो.
अरे 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 काय झालं? सावकाश रे बलराम. पाणी तहान. पी 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 पी. अरे तोंडचं पाणी पळालं असेल ना. हा? ते दमला असशील. पी हा, पाणी पी. दागिने दागिने घेतला असतील ना. अर्जुन दागिने घेतले का? काय हो, कुठे आहे दागिन्याची पेटी? सगळे दागिने कशाला? अहो मीटिंग मध्ये ठरलं होतं ना, भैरव देवाचे दागिने पॉलिश करून घ्यायचेत म्हणून. बाळासाहेब, मला असं वाटतंय की तुम्ही तुमचे कान साफ केले पाहिजे. नाही, गरज आहे, लवकर करून घ्या. बाळासाहेब, मला असं वाटतंय की तुम्ही तुमचे कान साफ केले पाहिजे. नाही, गरज आहे, लवकर करून घ्या. काय पुजारी काका, जाम सांडेबाई मीटिंग मध्ये काय म्हणाले होते की भैरवाचे जे मानाचे दागिने आहेत त्यापैकी एका दागिन्याला पॉलिश करायचे. मग एका दागिन्यासाठी संपूर्ण पेटी कशाला? नाही, त्या म्हणल्या होत्या, पण बाकीचं दागिने पण बघितलं तर काय बिघडणार आहे काय तवा? होय कृष्णाई, बरोबर आहे ना. तूच तर त्यावेळेतल्या मीटिंग मध्ये म्हणला होता की हे सगळं आधीच करून पाठवायला काय झालं होतं म्हणून. आता आलेलेच आहेत ज्वेलर आपल्याकडे, तर सगळे दागिने चकाचक करून घेऊ. आणि सगळ्यांसमोर जर होणार आहे तर मग कुणाला कशाला काय प्रॉब्लेम पाहिजे. मला गरज वाटत नाही त्याची. मी ऑलरेडी चेक केलेले. हा, त्या ज्या बोलतायत ना ते बरोबर आहे. एकाच दागिन्याला पॉलिशची गरज आहे. अरे वा, होऊन जाईल. मी आणि माझे कारागीर कुठे बसू ते सांगा. तुमच्यापैकी तिथे कोणी थांबा, म्हणजे कसं विश्वासाचा घोळ नको. अरे मग बलराम आहे ना, एकदम करेक्ट माणूस आहे बलराम, माझा सर्वात विश्वासू माणूस. आता हा जो दागिना आहे ना, तो बलरामच्या जबाबदारीवर मी तुमच्यापर्यंत पोहोचव. आता हा जर दागिना हरवला तर जबाबदारी कोणाची? बलरामची. मग मी कॉलर कोणाची पकडणार? बलराम. आता अरे, तू काल इतका इंटरेस्ट घेतला होतास या सगळ्या गोष्टींमध्ये की आता माझी मनापासून इच्छा आहे की तूच ही जबाबदारी घेतली पाहिजेस. आणि हल्ली तुला उद्योग काय आहे? तुझं तंगड मोडलंय, दंड नाही मारतायत, बैठका नाही मारतायत. किती वेळ लागणार? 4 ते 5 तास लागतील. अरे मग तर एकदम करेक्ट माणूस आहे आमचा बलराम. निघतो मी आता. बलरामराव, बसा तुम्ही. सोनाराजवळ बसलं म्हणजे चाकाकी येईल तुम्हाला. चला, दागिने पॉलिश करायला कुठे बसायचं ती जागा दाखवतो. या. अर्जुन, मग तुझा सगळा मेंढा उतरावला ना तर नावाचा बलराम नाही. एका पायाला प्लास्टर आहे ना माझ्या, नाही तुझ्या अख्खी बॉडी प्लास्टर मध्ये गुंडाळी ना तर नाव बलराम सांगणार नाही.
मनातल्या मनात प्रतिज्ञा करून झाली असेल ना, तर निघ. नाही म्हणजे कवठेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. फुल गॅरंटी तर नाहीये, पण हे काम त्या विश्वंभरचं असलं ना तर पक्का मारच खाते बघ. अंधारात पोत्यात घालून मारला तर कळणार पण नाही त्याला. कोण तयार झाला असं? ती जी कोण बाई याची तयार झाली तिला सगळं प्लॅन सांगितलं असणार. सगळा प्लॅन फक्त विश्वंभरलाच माहितीये. सांगायला काय तोंड चिवलं होतं का काय याच? नाही तेव्हा विश्वंभर म्हणे करत बसतोय. आता एवढा मोठा प्लॅन केला आणि सावित्री मॅडम, तुम्हाला सरांनी आत बोलवलंय. सर बोलवलं मला. मिस वशिला, इतक्या छोट्या छोट्या चुका मला तुमच्याकडून अपेक्षित नव्हत्या. सायबर डिपार्टमेंटला तुम्ही ज्या डिटेल्स पाठवल्यात ना, त्या जर आपल्या कारखान्याच्या साईटवर अपलोड झाल्या असत्या तर. नाही, चुका करा, दुरुस्त करा, चुका करा, परत दुरुस्त करा, एवढाच वेळ आहे का आपल्याकडे? एवढीच कामं करायची आहेत? नाही, तुमच्यावर विश्वास ठेवून ना जर मी कामं करायला लागलो ना, अवघडून जाईल माझं. सॉरी सर, ते घरी. थांबा थांबा थांबा, अजून खूप आहे. म्हणून सांगतो, कामामध्ये जरा लक्ष द्या. लाडू वळण्यात जेवढी एकाग्रता दाखवता ना, तेवढी जर कामात दाखवली ना तर भरपूर प्रगती होईल आयुष्यामध्ये. आणि काय हो, हे जे मी तुम्हाला बाजार समितीचं टेंडर भरायला दिलं होतं, हे बघा किती तफावत आहे. चेक करा. कॉमर्स मध्ये मास्टरी केले ना, तरी असं सॉरी सर. 23 वेळा 23 वेळा सॉरी म्हणायचं. या 3 फाईल्स आहेत ना, ज्यात ओव्हरऑल 23 चुका आहेत. आत्ता या क्षणापासून ज्या चुका आहेत ना, चुका त्या सुधारायच्या. बाकीची कामं नंतर. आजचा दिवसच बेकार आहे. अहो उचला, नाही तर कट तरी करा. कोणाचा एवढा महत्वाचा फोन आहे? प्रियाचा आहे. हा? प्रियाचा. मग उचला ना. बघत काय बसलाय? काहीतरी इम्पॉर्टंट असेल. हॅलो. हॅलो सावित्रीताई. हा बोल प्रिया. लवकर घरी ये, तुझी आई आली आहे. आई आली आहे? हा. कोणाची आई? माझी आई भीमा सदन मध्ये आली आहे. लवकर ये ना. हो हो. ते प्रियाकडनं आई साहेबांचा निरोप होता. माझी आई आली म्हणे
म्हणजे माझी आई आली आहे भीमा सदन मध्ये, तर मला बोलवलं. पण मी नाही जाणार आहे. मी सांगितलं की मला काही जमणार नाही. ऑफिस टाइम सुरू आहे ना. ऑफिस टाइम मध्ये मी जाणं शक्यच नाही. मी स्पष्टपणे सांगून टाकलं मी काही येऊ शकणार नाही म्हणून सांगितलं. तुम्ही असं काही म्हणाला नाहीत. तुम्ही फक्त काय आणि मी आलेच इतकंच म्हणाला. ते तुम्हाला कळलं नसेल, पण मनातनं मला तेच बोलायचं होतं. काय? हे बघा, तुमच्या काय मध्ये आता कसं होतं तसं. काय हो मिस वशिला? नोकरीसाठी विद्यादाताचा वशिला, यासल्या बिनकारणाच्या सुट्टीसाठी कृष्णाईचा वशिला. माझी इतकी इच्छा असते ना तुम्हाला मिस सावित्री म्हणायची, पण तुम्ही वेळोवेळी सिद्ध करता की तुम्ही मिस वशिलाच आहात. तुम्ही आयुष्यात किती मोठं कर्तृत्व गाजवलं ना, तरी तुम्ही मिस वशिलाच राहणार. ठीक आहे सर, म्हणजे सॉरी. मी आता जाऊ का? म्हणजे जाऊ ना? गेट लॉस्ट. थँक्यू सर. चमके. चमके, आईसाहेबांचा कॉल आला होता. मला वाटलंच होतं तू येणार आहेस सावे. म्हणजे सावे, अगं आपण विचार केला त्यापेक्षा लई मोठा खेळ आपल्यासोबत खेळला चाललाय बघ. काहीतरी लई मोठी गडबड दिसते. आपण आखलेल्या चक्रव्यूहात आपणच अडकत चाललो त्या भीमा सदन मध्ये. चमके, तू काही बघितलंस का? सकाळी मामा आला होता ना, तेव्हा मला सांगून गेला होता की लक्ष दे म्हणून. तेव्हापासून लक्ष ठेवणे सावे मी. गाडीत कोणतरी आलंय. कोण दिसलं का? कोण होती ती बाई? नाही ना दिसली, पण विश्वंभर मामा, विद्याधर दादा, आई साहेब सगळे होते. शाले, तुला गोष्ट सांगू का ग? एकदा काय होतं, अरब तंबूत झोपलेला असतो आणि उंट तंबूच्या बाहेर असतो. अरबाला उगा वाटतं रात्री वादळ आलं तर, म्हणून तो काय करतो, तंबूचं झापड उघडतो आणि उंटाला म्हणतो, बाबा रात्री वादळ आलं तर उगा तुझ्या नाका तोंडात वाळू नको जायला, म्हणून तू तुझं डोचकं तेवढं आत टाक. उंट ऐकतो. उंट डोचकं आत टाकतो. हा जेव्हा सकाळ होते तेव्हा अख्खाच्या अख्खा उंट हा तंबूत असतो आणि बिचारा अरब तंबूच्या बाहेर. बापरे, म्हणजे लक्षात येते का तुझ्या, हे असंच काहीच घडतंय अगं आपल्या आजूबाजूला. बाहेरचे लोक आत येऊ लागले आणि आपण सगळे आतले हे बाहेर जातोय. मला माहित नव्हतं आपण अरब आहोत ते. नाही, आपण अरब नाही आहोत, पण हे बाहेरचे जागा हडपणारे उंट बघतीयस ना. उंटाला दिली ओसरी आणि उंट हातपाय पसरी. वेळ आली की मी पण तुम्हाला गोष्ट सांगेन.
घ्या आली तुमची लेक. सावित्री, बघ दिलं का नाही सरप्राईज मदर माऊलीने. मदर माऊली? ह्याच आहेत का तुझी आई? हो, मीच आहे तिची मदर माऊली. किती दिवसांनी भेटली गो बाई माझी लेक. अहो खरं तर या आधीच भेट झाली असती, फोनवर बोलणं तर नक्कीच झालं असतं, पण हिनं तुमचा नंबरच दिला नाही. हो ग, का ग असं वागलीस? अगं किती भली माणसं भेटली आहेत तुला, असं वागायचं असतं? काही त्रास नाही ना दिला माझ्या लेकीने तुम्हाला? अहो नाही हो, गुणाची आहे तुमची मुलगी. नशिबानं सगळं जुळून आलंय. म्हणजे तुमचा दिवाकर, आमचा विद्याधर दोघी एकाच वर्गात होते, पण तरी पण आपली कधी भेट नाही झाली. नाती जुळायची असली ना की अशी जुळून येतात बघा. नाही, मी तेच म्हटलं का विद्याधर कुठं दिसत नाहीये. कोणीही आल्या ते आल्या, ते पण बिनतयारीनिशी. अगं ते काय तुझ्या समोर तर उभे विद्याधर दादा. अगं बाई, हाय का विद्याधर? एवढा मोठा झाला बाई. हो, आता काय झालं मोठा. अगं ते काय तेवढेच राहणार आहेत का काय तू? आता मला लांबच दिसत नाही हो हल्ली. हो, म्हणून तर मी तिला सांगत असते की लांबचा प्रवास नको करूस. आई साहेब, तुम्हाला व्हीचा नंबर कुठून मिळाला? विशू दादानं दिला. श्यामलताई, बरं वाटलं ना लेकीला भेटून? खूप बरं वाटलं बघा. तुम्हाला सांगते कृष्णाताई, अगं बाई, कृष्णाताई म्हटलं तर चालेल ना तुम्हाला? अहो हो, चालेल ना. अहो कृष्णाताई, तुम्हाला सांगते, माझी लेक इतकी काळजी घेते माझी. अहो सारखं फोन करून विचारते, औषध घेतली का, पायाला तेल लावलं का. लईच रडू यायलंय ग तुझ्या आईला. अहो काय सांगू ताई तुम्हाला. आता समदगारानं आजच सांगून टाकणार आहात का? नाही, भैरवाच्या उत्सवापर्यंत इथंच ठिय्या मांडून बसणार असतील ना? यांची काय ओळख? विद्याधरची बायको. हा, दिवाकर बोलला होता मला तसं. अहो पण शाळेनंतर आमच्या दोघांची कधी भेटच झाली नाही. हो, ते आहेच ते. जाऊ बाई, ही बाई ना डोक्यावर पडली वाटतं. शाले,
हिची जरा खबर काढ. ते आईसाहेब, अहो ते तिला ना जरा ते स्मृतीभ्रंशासारखं होतं. ते तिला संदर्भ वगैरे कशाचा लागत नाही. क्रम नाती वगैरे डोक्यात जरा घोळ होतो तिचा. लेडी गजनी आहे वाटतं. तिला जन्मतारीख विचारली ना तर लक्षातच येणार नाही. बघा माझी जन्मतारीख सांग बघू. लईच तयारीची दिसतीये. 15 ऑगस्ट 1947. काय झालं, काही चुकलं का माझं? अहो नाही हो, गप्पा बसा रे. त्या पाहुणे आहेत ना आपल्याकडं. श्यामलताई, तुम्ही एवढ्या कष्टानं तुमच्या मुलीला लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं. अहो तू मला काय सांगू, नवरा 7 फेऱ्यामधले 2.5 फेरे पूर्ण करून गेला. आणि त्यानंतर देवाकर गेला. घरी आम्ही दोघी बायकच. पण माझी पोरगी खूप दिनाची आहे बर का. तिनं सावरलं सगळं. हिमतीची आहे माझी पोरगी. श्यामलताई, तुम्ही काळजीच नका ना करू. आम्ही सगळेच सावित्री मॅडमच्या पाठीशी आहोत. आम्ही आता सावित्री मॅडमना कुठं जाऊच देणार नाही. काय कृष्णाई? आईसाहेब, बरं आता निघू का आम्ही? आई लई दिवसांनी आली तर तिच्याशी बोलायचंय. हो हो, जा जा. येते. राहू दे आई, मी घेते तुमची बॅग. येते बरं का. विद्याधर, आता ना लवकरात लवकर लग्नाची बोलणी करून टाकायला हवी. यात्रेच्या आता सगळं उरकायला. कॉटनची साडी आणि अत्तराची इस्त्री असा प्रकार आहे या बाईचा. शाले, उत्सव होईस तर लक्ष ठेवायचं हिच्यावर. खरंच सांग तू कोण आहेस, नाहीतर इथंच लेवल करून टाकते तुझी. बघ जावे, सोडू नको. भिंतीत अनारकली करायची. लेवल करणार. या श्यामलनं आपलं खरं रंग दाखवायला सुरुवात केली ना, हा जो रंग आहे ना, रंग सगळा उडून जाईल. नाही, तुझ्या हाताची पकड लय घट्ट आहे. पण या मनगटात कोणाचा खून करायची हिंमत आहे का ग? तुमच्यासारख्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या लय बघितल्या आहेत. झुंजीची कोंबडी आहे, झुंजीची. अशी चोच मारन ना, कुठून रगात येईल तेही कळणार नाही. चाल. आई आहे ना मी तुझी आई, सख्खी आई. मग आईशी असं वागतं का कोणी? हे संस्कार केले का मी तुझ्यावर? आली माझी लेवल करणारी. कुठं आहे तुमचा तो काठीत टेकणारा बावला? कोणता बावला? तोच त्यो टकला, दाढी, हातात काठी नाचवत फिरत असतो त्योच. म्हणजे तुला पण विश्वंभर मामाने आणलंय का? तुम्हाला पण त्यानंच आणलंय ना? सगळं माहिती आहे मला. मायला ते टाकल्याचे त्याला म्हटलं होतं जरा बरी सोय कर. आम्ही शूटिंग वाली माणसं, एसी रूम शिवाय चालत नाही आम्हाला.
ते इथं आणून टाकलंय गचपाडात. म्हणजे तू ऍक्टर आहे काय? ऍक्टर पण आहे फायटर पण आहे. सावे ही तर दीपू मामाचीच कॉपी निघाली ग. कॉपी बिपी नाही हा कोणाची, आपण ओरिजिनल ओरिजिनल. फिल्म इंडस्ट्रीत गेले असते ना तर माधुरी दीक्षितच झाले असते. हे आले ते गुंडांच्या लाईनीमध्ये. तुमचा जो काही झोलझाल चाललाय ना इथं, त्यात मी तुमच्या बाजूने लढायला आले. काय मदत, उगा मला लढायला जाऊ नका, नाही तर अशी चोच मारीन ना का कुठून रगात येईल ते बी कळणार नाही. डोक्याला शॉट दिलाय. भेटू दे आता मला तो. त्याला विचारते इथं आणून टाकतो काय मला, हं? सांगते त्याला, शिकवते बरोबर. काय तंबाखू मळणारी बाई बघितली नाही का कधी? देऊ का? लेवल हिची नाही, त्या विश्वंभर मामाची करावी लागणार आहे. राधे राधे. काय सावित्री मॅडम, कुठं चालला काही काही? पप्पा कुठे आहेत तुझे? खिशातच होते, आता कुठं पडले? खिशातच घालून आणलं होतं. काय कुठं घेऊ? तुला माहितीये का? ए ते विचारले तर सांग ना, कुठे आहेत? काय काम होतं? तुझा काही संबंध नाहीये त्याच्याशी. मला अर्जंट मध्ये भेटायचंय, माहित असेल तर सांग. एवढं अर्जंट भेटायचं त्यांना? हो. ते मागाशी विद्याधर दादा बरोबर कुठेतरी गेले. म्हणजे कुठे गेले ते मला नाही सांगून गेले. तुमचं काय काम असेल तर मला सांगा ना, ऍज अ वंशज म्हणून, माणूस म्हणून. तुझं आणि माझ्या बापाचं काही लफडं आहे का? लफड? तुझ्यात तर हो नाही हो, नाही नाही, हो, गैरसमज नाही. मला म्हणायचं होतं भानगड. हो भानगड पण नाही हो मला. हो, दोन्ही शब्दांचे अर्थ एक म्हणायचं का मग? मला म्हणायचं होतं तुमचं आणि माझ्या बापाचं असं आतल्यात काही असं काय आपल्यात? म्हणजे सेटिंग बिटिंग आहे काय? म्हणजे कसं खलबत कारस्थान चांगल्या अर्थीत सांगायचं होतं मला. आहे काय खरंच सेटिंग? असं काही नाहीये. असं काही नाही. काय झालं? परवा तुला आणि माझ्या बापाला आऊट हाऊसच्या बाहेर काहीतरी फुसूर फुसूर करताना पाहिलं. अरे ऐकलं नाही, पाहिलं. काय करत होता तुम्ही? ते काय ना, तुझ्या अर्जुन दादाची मी सेक्रेटरी आहे ना, त्याच्यामुळे ज्याचं त्यांच्यासोबत काम असतं ते माझ्याशीच येऊन बोलतात. काम असल्याशिवाय कोणी बोलत नाही रे. त्यांचं काम होतं म्हणून ते बोलत होते. बरोबर आहे तुमचं मॅडम. आता तुमचं पण माझ्याकडे काहीच काम नव्हतं की आपण बोलतोच आहोत. हे तुझ्यासोबत तोंडाच्या वाफा काढण्यात काही इंटरेस्ट नाही आहे मला. लई काम आहे, चल.
पण मला इंटरेस्ट आहे ना. माझ्या बापानं कुठं कुठं गोंगड्या भिजत घातलेत हे शोधण्यात मला इंटरेस्ट आहे. मायला घरातल्या वस्तू विकूनच तुम्ही दिवस काढणार बलराम कवठेकर. काय उपयोग नाही तुमचा. ओ पाटील, शांत बसा जरा. पाटील काय पाटील, एका घरात राहून तुम्हाला सुगावं लागत नाही. घरात राहता का झोपा काढता. ए डोल्या, डोक्यात जायचं नाही हा. डोकंच फोडेन. आपल्याशी बोलताना तुलून बोलायचं, कळलं? ठीक आहे, तोलून मापून बोलतो. माझे 7.5 लाख टाका. देणार की हे नाही म्हणतोय वे दावा. हा, बालरामचा शब्द म्हणजे शब्द आहे. हा? आणि तुम्ही तरी पैसे टाकून लय मोठं काम केलंय वे. एक तरी प्लॅन यशस्वी झालाय का? नुसतं पैसे दे आणि पैसे दे, काय उपयोग आहे का? बलरामराव, उगाच नदीवर धुण्याला आलेल्या बायकांसारखी उनी दुनी काढू नका. माझ्या प्लॅनचं जाऊ द्या. तुमच्याकडे आहे का काही प्लॅन? पाटील, लय मोठी शाळा केली हो त्यांनी माझ्यावर. कसली शाळा? त्याला आहे ना, मला झेंडा घेऊन वरती जाऊन द्यायचं नव्हतं. त्याच्यामुळे डाव साधला, माझा पाय मोडला. आता दशात त्याचा पण हात पाय मोडणार आपण. उगीच फिजिकल होऊ नका, अंगाशी येईल. अर्जुन कवठेकर येतो. पाटील पाटील, हो जुन्या जाणत्या माणसांनी एक म्हण सांगितली या, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हा? डिचक्याव. ओ रागात तर उडणार. आपल्या कपड्यावर एक चिळकांडी पण येणार नाही. आजपर्यंत तो मला रिम्या डोक्याचं म्हणत होता नाही का. आता त्याला म्हणावं ह्या बलरामचं डोकं कसं चालतंय ते बघ. आपली स्त्री कडक, डोक्यानं हाय भडक. जवळ त्याची राख होत नाही ना, तवर हे डोकं शांत होत नाही. ते सावे, ते पारसला सांगत होतो. देणार का कंपनी? काय सावे चमके, मेंदू घाण ठेवला का काय तुम्ही? ठेवा पिशवीत ते घाणवट ठेवला मेंदू. हे काय आहे? हे काय प्रकार आहे? हुराक म्हणतात त्याला, हुराक. अगं सावे, इथं दारू प्यायला लागली ती. ऐ, दारू नाही, खुराक आहे यो माझा. त्याच काय आहे, 7 वाजले ना का पाय लटपटायला लागतात माझे. आपल्या बॉडीला या हुराकचा खुराक लागतोच. श्यामल, आई म्हणायचं. खोटी का असे ना, आई आहे मी तुझी. असं वागतात का आईशी? तेच सांगतेय, आई आहेस तू माझी. हो, सोचवळ मुलीची, सोचवळ आई. ही अशी पॅक मारणारी सोजवळ आई. ही अशी येणार आहेस का आई साहेबांकडे? अय बाई, आता मी कुठं जात नसते. हे 2 पेग मारणार, दीपून केलेलं चांगलं चांगलं हाणणार आणि डायरेक्ट काश्मीर. काश्मीर? पांघरुणात रे दिप्या. दिप्या?
दीपक नाव आहे. काय? दीपक. दीपक राव म्हणायचं. ऐ ती अदब बिदब वाड्यात आणि माझ्यावर रुबाब नाही झाडायचा. जास्त ट्याव ट्याव करायला लागलीस ना तर अशी सरळ जाईन आणि कृष्णाईला सगळं सांगेन तुमच्या नाटकाबद्दल. जाऊ का सांगायला? हा चल दे चल. ग्लास पण मिळणार नाही आणि बाटली पण मिळणार नाही. आणि इथून पुढे हे घेतलेलं चालणार नाही. ये बाई हे काय करायला लागली? काय फेकली? अगं हे माझ्या डोक्यात नको जाऊ सांगते मी गरम डोक्याची मग. ए श्यामल, इथं राहायचं असेल ना तर हाताची घडी आणि तोंडावर बोट. आणि इथं माझ्यासोबत खड्ड्यामध्ये ना तू पण आहेस, कळलं? हे बघ माझ्या वाट्याला जाऊ नको नाही तर काय करणार आहेस? काय करणार आहेस? हाफ मर्डर करणार आहेस? आम्ही फुल मर्डर करू. कारण ना आता हा प्लॅन ना आमच्या जीवावर बेतलाय. आणि तू एकटी आहेस, आम्ही तिघं आहोत. हे फक्त ध्यानात ठेव. त्याच्यामुळे जरा पण शांतपणा करायला जाऊ नकोस. लय अवघड, कळलं? आणि हो, चावीची लेवल करायला जाशील ना तर कोरड्या विहिरीत गटांगळ्या खाशील. श्यामलताई, आम्हाला माहितीये तिथे त्या आउट हाऊस मध्ये तुमची अडचण होत असेल नाही? अहो नाही नाही अडचण कसली कृष्णाताई. हो लेकीच्या कुशीत मी माझ्या कुशीत लेक झालं की आमचं. आता सावित्रीच माझं जग आहे बघा. आमच्यासाठी अर्जुन. हा बघा आलाच. हा आमचा अर्जुन. अर्जुन या श्यामलताई, सावित्रीची आई. नमस्कार. नमस्कार. पाया पण ना. नाही नाही आहो असू दे, जेव दे त्यांना, जेव दे. छान आहेत अर्जुनराव. सावित्री पण छान आहे. दीपकराव, हा अहो जेवणात याच्याऐवजी कांदे पोहे करायला पाहिजे होते. हा अहो इथंच बोलणी झाली असती. आम्हाला असं म्हणायचंय की अर्जुन भाऊजी लय बिझी असतात. अहो एवढे मेहनती आहेत पण उशीर झाला ना चिडचिड करतात. नाही नाही चिडचिड नाहीये तो फक्त जरा शिस्तीचा आहे एवढंच. तुम्ही सुरू करा. हा बलराम पण आला. बस बरं जेवायला. नाही भूक नाही मला, बाहेरून जेवण करून आलोय मी. घरी जेवण असताना बाहेर कशाला जेवायचं? अरे असू दे ना अर्जुन, त्याला वाटलं असेल बाहेर खावंसं. असू दे. बलराम तू शांत राहा. नाही मी चिडलेलोच नाहीये, उलट माझं याच्याकडे काम होतं जरा. त्यात जेवणाची बिलं जर कंपनीला लावणार असेल ना तर जमणार नाही. अरे पैशाचं नाही बाबा, कधीतरी समोरच्याचं नीट ऐकून घेत जा की. ते समोर कोण असतं ना त्यावर ठरवतो मी. बघ कृष्णा, आता वाकड्यात कोण जातं इथं? अर्जुन पाहुणे आहेत ना घरात. अगं कृष्णाई, भावाभावांच्या तेवढी मस्करी चालते काय हो? हो चालते. जेवा. काय काम काढलं? माझं काही नाही. यांनी जेवायला बोलवलं, मी जेवायला आले. नाही ते मला विचारताय.
काय आहे, कुस्ती कमिटीच्या माणसांचा फोन होता आता. ते भैरव देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने ह्या वर्षी नवीन कुस्तीचा फड करायचा ना, तर त्याच्याच उद्घाटनासंदर्भात थोडं म्हणजे मलाच बोलवतं ते उद्घाटनाला. अरे पाय मोडलाय, ते जाणं बरं दिसत नाही, ते कुठला नाट नको लागायला. तर उद्घाटन तुम्ही करा. मी म्हणजे जो झेंडावरती घेऊन जाणार आहे त्यानेच कुस्तीच्या फडाचं उद्घाटन करावं असं सगळ्यांची इच्छा आहे. मुद्दा काय आहे? कुस्तीच्या नवीन फडाचं उद्घाटन तू करणार आहेस का नाही? बलराम, त्याला असलं काही करायला लावायचं नाही. दादा जाईन मी. नक्की? फायनल? फोन चालूच आहे त्यांचा. लगेच सांगतो मी. हॅलो. नाही नाही, फायनल. अर्जुन कवठेकरांनी शब्द दिलेला आहे. सगळीकडे जाहीर करून टाका. अहो पाहिजे तेवढं फ्लेक्स छापा. काय या वर्षी कुस्तीच्या नवीन फडाचं उद्घाटन अर्जुन कवठेकरच करणार. हा ठेवा फोन. बलराम, एक शंका आहे. नाही, हे पाय वगैरे मोडला सगळं ठीक आहे, पण अरे फीत कापायला फक्त हाताची गरज लागते ना. कात्री तर धरूच शकतोस. म्हणजे तुला काहीच माहित नाही. उगाच आपले प्रिय बंधू मध्ये मध्ये बोलत नव्हते. अर्जुन कसे कुस्तीच्या फडाचं उद्घाटन हे फीत कापून होत नसतं, कुस्ती खेळून होत असतं. त्यामुळं उद्या कुस्तीच्या फडाचं उद्घाटन तुला कुस्ती खेळून करावं लागलं, ते पण आपल्या नामी पैलवान गंगाराम बरोबर. बलराम, काय जीव घ्यायचा आहे का त्याचा? त्यानं कुस्ती खेळायची, ते पण गंगाराम सोबत. अरे अर्जुन कधीच कुस्ती खेळला नाहीये. माऊली, तुम्ही जरा शांतच बसा. मागल्या वेळेला मी कुस्ती खेळलो होतो, तेव्हा कुठं गेले होते काळजीचे सूर? तुमची काळजी फिरून फिरून हितच येते. मला काय त्या विषयाच्या खोलातलं जायचं नाही. भैरव देवाची यात्रा आहे, बाकीचं जाऊ द्या सगळे. पण आता अर्जुन कवठेकरांनी शब्द दिलाय, आणि अर्जुन कवठेकरांचा शब्द म्हणजे फिरवू शकतात. ते घाबरले असतील तर काय, फक्त कसे शब्द जर फिरवला तर कवठेकरांची इज्जत मातीत जाईल. फोन करू परत त्यांना. नाही म्हणून सांग बलराम. आता जास्तीचं बोलू नकोस. अर्जुन कवठेकर उद्घाटनाला येणार नाही, विषय संपला. ठीक आहे, आता काय घाबरलाय तर आपण तरी काय. बलराम थांब. खेल वही खेलो जो खत्म कर सको. हा म्हणजे आता तू सुरुवात केली आहेस तर शेवट मी करणार. तिकडे डावपेच खेळले नसतील बलराम, पण कवठे भैरवगडची माती माझ्या अंगाला लागली आहे. जा सांग तुझ्या कमिटीला, हा अर्जुन कवठेकर उद्घाटनाची कुस्ती खेळणार. भैरवदेवाच्या नावानं सांग बोल. चांगलं. अर्जुन कवठेकरांचा विजय असो.
सावित्री, हो आईसाहेब काय करताय? एक आई आपल्या मुलासाठी विनंती करतेय म्हणजे आणि हे तूच करू शकतेस. आईसाहेब मला सांगाल का नीट काय झालंय ते? तुम्ही सांगा फक्त, मी करेन ना. तुम्ही असे हात नका सोडू बरं. हो ना, मग ऐक, आम्ही तुला सांगतोय, अर्जुनला घेऊन जा आणि परत येऊच नकोस. हं? म्हणजे परवा ये. हा घेऊन जा म्हणजे? कृष्णाई, अगं किती कोड्यात बोलतेस. त्यांचा चेहरा बघ, आधीच ते टेन्शन मध्ये आहेत, त्यात अजून त्यांचं टेन्शन वाढवू नकोस तू. विस्कटून सांग ना. अर्जुन उद्याची कुस्ती खेळता कामा नये. हा, अगं त्याला कुस्ती खेळता येत नाही, त्याला काही झालं म्हणजे. आणि समोर तू गंगाराम आहे, स्टेट लेवल चॅम्पियन आहे तू. त्या त्याने शब्द दिलाय, हा काही माघार घ्यायचा नाही. तू त्याला घेऊन जा आणि हे तूच करू शकतेस. हो आईसाहेब, पण नाही पण बिन नाही, तू असं कर, तुमच्या ज्या काही उरल्या सुरल्या मिटिंग आहेत ना, म्हणजे कोल्हापूर, पुणा, नाशिक, त्या सगळ्या अशा एकत्र कर आणि सगळ्याच्या सगळ्यांना उद्याच लावून टाक. त्याला फुरसतच नाही मिळाली पाहिजे आणि हे तूच करू शकतेस. मी हो, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो, बर मी बोलते उद्या सकाळी त्यांच्याशी. नाही नाही, सकाळी नाही, अगं तुला आत्ताच बोलावं लागल. आता आता कसं बोलणार मी आईसाहेब? तू असं कर, काय करशील? हा काय करशील? हा, हे घे, ही बडीशोप घेऊन जा आणि विषय काढ त्याच्याकडे. बडीशोप? कळलं असेल ना तुम्हाला, कृष्णाई जरा टेन्शन मध्ये त्यांना असंच सुचतं. त्याच्यामुळे त्यांना नको, तुम्हीच काहीतरी सुचवा, तुम्हाला बरं सुचेल. आणि तुम्हीच सुचवलं ना की तुमचं ऐकेल ना, तो माझं ऐकेल ना. हो हो, अरे ऐकलं तर हिच आहे की. हा, तुमचं ऐकेल तो. जा जा, तुम्ही जा, ऐकेल. यांना तर भलताच कॉन्फिडन्स आहे माझ्यावर. ऐकेल. तर बडीशेप. सर एक विचारू का? तुमच्या ज्ञानात काही फरक पडणार असेल तर विचार. आला मोठा शान. मनात नाही, स्पष्ट बोला. सर शहाण्या लोकांसोबत राहून खूप काही शिकायला मिळतं. हो, आगाऊपणाचं बोलायचं नाही. जे बोलायला आलं ना ते बोला. काय झालं? हो म्हणजे मी खरं तर बडीशेप देण्यासाठी आले होते, पण मला सहजच तुम्हाला विचारावं असं वाटलं की सर तुम्ही ते कुस्तीचं चॅलेंज का घेताय, म्हणजे कशासाठी? चॅलेंज कशासाठी घेतात मिस वशिला? जर एखाद्याला एखादी गोष्ट प्रूव्ह करून दाखवायची असेल तर. अहो सर हो, पण या घरात आणि या गावामध्ये तुमचं स्टेटस तुम्ही ऑलरेडी सिद्ध केलंय. आता आणि काय सिद्ध करायचं राहिलंय? बाप रे, मिस वशिला, तुम्हाला माझी अचानक इतकी काळजी कशी वाटायला लागली हो? सर मला काळजी आहेच पहिल्यापासनं. ती नसती तर जेव्हा तुमच्यावर गुंडांनी हल्ला केला होता मी तुम्हाला वाचवलं नसतं. उपकार बोलून दाखवताय का? सर मी त्यासाठी नाही सांगितलं. मग कशासाठी सांगितलं? नाही, बोला ना, बोला. ते आईसाहेबांनी मला जबाबदारी दिली की मी कुस्ती खेळू नये. मी तुमचं ऐकण्याचं कृष्णाईला वाटलं. नाही, तुम्ही ती बडीशेप घेऊन आला होतात ना, तेव्हाच मला कळलं होतं. कसं समजावणार होतात मला, सांगा ना. सर मी करून करून काय करणार होते? मी काही अपॉइंटमेंट्स अरेंज करून मीटिंग ठेवल्या असत्या. आणि 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 ते तुम्ही ऐकलं नसतंच हे पण मला माहितीये. खरं तर मी काहीच करू शकले नसते सर, कारण तुम्ही लोकांच्या काय स्वतःच्या पण मनाविरुद्ध काहीच करत नाही मला माहितीये. आणि माझं काय ऐकाल ना तुम्ही? मी तर एक साधी एम्प्लॉई आहे तुमची, माझं काय ऐकाल? करेक्ट आहे. आता यू आर ऑन अ राईट ट्रॅक. वेळ वाया घालू नका.
आणि निराश तर अजिबातच होऊ नका. निघा. नाही म्हणजे कृष्णाने तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रयत्न करून बघितला, झालं. निघा. नाही, बरोबर आहे तुमचं सर. पण आपल्या घरच्यांना असं वाटतंय की आपलं कोणीच ऐकत नाही आणि त्याच्यामुळे ते आपल्याला समजवण्यासाठी कोणीतरी एका बाहेरच्या व्यक्तीला सांगतात. ही गोष्ट अभिमान वाटण्यासारखी नाही आहे. माझं माझ्या घरच्यांची कसं नातं आहे ना, हे मला चांगलं माहिती. या अशा कॉमेंट्स करता तुम्हाला ही सगळी काही गंमत वाटते का? एक काम करा, उद्या कुस्ती आहे ना, कुस्ती ती बघायला आहे. नाही म्हणजे मी जिंकलो तरी तुमचं मनोरंजन होईल आणि मी हारलो तरी मनोरंजन. निघा. निघा. हे बसतात तुझ्या तर गंगारामला सगळं माहिती ना काय करायचंय ते. होय दादा, मी त्याला सांगतो सगळं. पण दादा नेमकं करायचं काय? त्या अर्जुनाने माझा पाय मोडलाय, त्याचा तंगडा असं तुटला पाहिजे ना, परत जोडलं नाही पाहिजे, आयुष्यभर लंगडत चालला पाहिजे ते. पण दादा एक कुस्तीच्या नियमांच्या विरुद्ध आहे ना. नियमानेच कुस्ती खायची असेल ना, तर तुझी आणि तुझ्या त्या गंगारामची काय गरज आहे मला? पण दादा असोसिएशन वाले मला आणि गंगारामला दोघांना डिबार करतील ना. त्या असोसिएशनचं मी बघून घेतो, आपली लय पोहोच आहे काय. एवढं पैसे देत असल्यावर कोण नाही म्हणाय. हो मी तयार आहे दादा, पण गंगारामचं थोडं अवघड वाटतंय. गंगारामचा घरचा मॅटर माहिती आहे मला, ती निपटावण्याची जबाबदारी माझी. पण तो जर नाही म्हणला तर तो मॅटर कसा बिघडवायचा हे पण मला चांगलं माहिती. पण दादा आता पण काय जमणार आहे ना? पैसे दे. नाही करतो ना दादा. जमणार नाही म्हटलं की आता नाही करतो की दादा. पैसे दे, मुस्काड फोडेल. ए वस्तात, अरे ऐक जरा, तुला माहिती आहे ना बलरामराव कसं आहे, इसरी कडक आणि डोक्यानी भडकी. तू त्या गंगारामला समजव काय. बाकीचं तुला माहिती आहे, काम चोख झालं पाहिजे. या विश्वंभर मामानं ना गळ्यात धोंडा बांधलाय आपल्या. नाहीच सहन होणार मला. हिच्या तर अय उठ उठ उठ. अगं ना काही का फाटक सायलेन्सर आहे तुझं. पार छप्पर उडाला की आमचं. बघा आता आपल्या कर्माची फळ. सांगितलं होतं 2 पेग द्या, 2 पेग द्या. 1 पेग घेतला का गोरायला नाही होत. नाही ऐकलं बघ आता कर्माची फळ. दिवसभर स्वयंपाक करून करून अंगाचा पाक रायता होतोय ग. त्यात हे असलं झेंगाट. हे म्हणजे का नाही तुळईला कोळा अडकूतला असतो की नाही. आत्ता पडणार का मग पडणार, आत्ता पडणार का मग पडणार, कसला आहे. जाऊ देऊ का हिला लिटल लिटल.
गंगाराम कुठे? तिकडे बसलाय माडीवर. काय भांडार आहे वे? गप उभं राहायचं. हे देवा भैरवा, माझ्या अर्जुननं नसती पैस घेतलीये, त्याचं रक्षण कर. आईसाहेब बोलावलं? सावित्री, आमचं एक काम होतं. हात देवा पुढला प्रसाद. अर्जुन सरांना नेऊन द्यायचंय. आणखीन एक. बोला ना. हा धागा त्याच्या हातात बांध. आम्हाला माहिती आहे तो जरा आडेवेडे घेईल, नाहीच म्हणत, पण तरीही तू बांध. आमची खात्री आहे तुझं ऐकल तो. आईसाहेब तुम्ही एवढं खात्रीने कसं काय म्हणू शकता? कारण त्याच्या डोळ्यात आम्ही तुझ्याबद्दलचा विश्वास बघितलाय म्हणून. हा धागाच त्याचं रक्षण करत. सर काय मिस वशिला? राहू दे सर, तुम्ही वैतागून बोलणार असाल तर मग मी नाही बोलत. नाही थांबा, बोला. आता मी तुम्हाला का आलात, कशासाठी आलात ते विचारूही शकत नाही ना. का सांगा? आणि तुम्ही इथेच असता. बोला. सर डोळे मिटा. काय? डोळे मिटा ना. आता हात पुढे करा बरं. हात पुढे करा तुमचा. काय आहे हे? सर आईसाहेबांनी दिलाय. आता तुमचा विश्वास असो अगर नसो, पण या दोऱ्यामागच्या भावना समजून घ्या. असं म्हणतात मन्नतचा धागा बांधल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. आमची म्हणजे? सर हा प्रसाद घ्या ना, आईसाहेबांनी दिलाय. घ्या. हे सगळं ठीक आहे. आमची म्हणजे काय? आमची म्हणजे आईसाहेबांची आणि माझी पण. ऑल द बेस्ट. सावित्री मॅडम, तुम्ही इथं? हो मी ते आईसाहेबांनी प्रसाद दिलाय ना, तो द्यायला म्हणून. तुम्ही घ्या ना. मला? घ्या. ठीक आहे, मला जरा बोलायचं. हो. अर्जुन, हे बघ, आता मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं, नाही म्हणायचं नाही. ही जी काही उद्घाटनाची कुस्ती का काय आहे ना, ती खरीखुरी खेळायची काही एक गरज नाहीये. म्हणजे मी संयोजकांशी बोललेलो आहे, फडात उतरायचं, माती अंगाला लावायची आणि बाहेर यायचं, विषय संपला. का पण? नाही म्हणजे तू मला का नाही सांगितलंस? तुला सांगून काही फायदा असतो का बाबा? आत्ता जसं नाही म्हणणार आहेस तसं तेव्हा म्हणाला असतास. मी आता काही एक ऐकणार नाहीये. मी तुझा मोठा भाऊ आहे, माझं ऐकायचं. अरे ऐकलं असतं, पण अरे कृष्णाने धागा पाठवलाय माझ्या रक्षणासाठी. हे बघ. आणि मिस वशिलांनी पण ऑल द बेस्ट दिलंय, मी जिंकावं म्हणून. काय हो मिस वशिला? अर्जुन, मी गंमत करण्याच्या मूड मध्ये अजिबात नाही. हा, हे मी पण गंमत नाही करत आहे, मी खरंच सांगतोय. हे बघ, तू पण आशीर्वाद दिलास, म्हणजे तुझी पण इच्छा आहे की मी कुस्ती खेळावी आणि जिंका. अर्जुन, ठरलं, मी कुस्ती खेळणार आणि जिंकणार. चला येतो मी.
अर्जुनचं काय करायचं बाबा? पण तर काहीच नाही करू शकत. तर जे काय करेल ते भैरव देवच करेल. हॅलो 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 चेक 1 2 3 1 2 3 1 2 3 1. हा येतोय आवाज येतोय. तर मंडळी तुम्हा सगळ्यांचं या कवटे भैरवगडच्या या कुस्तीच्या सामन्यात, जंगी सामन्यात स्वागत आहे. टाळ्या. जरा आपली एक्साइटमेंट कमी ठेवा काका. जास्त पुढे येऊ नका, नाही तर पडा डायरेक्ट आखाड्यामध्ये. नवीनच आखाडा आहे. तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीये ही स्पर्धा सुरू करण्याच्या अगोदर काही महत्वाच्या व्यक्तींची आपण नावं घ्यायला हवीत. ही जी सगळी माणसं इथे आलेली आहेत, म्हातारे कोतारे, आजी आजोबा, त्यांची जी सोय केलेली आहे, पोलीस यंत्रणेची सोय केलेली आहे, त्या सगळ्या ग्रामस्थांचे आपण मनापासून आभार मानले पाहिजेत. त्या ग्रामस्थ लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तर मंडळी, आणि अजून एक नाव महत्वाचं, ही जी काही कुस्तीची स्पर्धा इथं होणार आहे, या स्पर्धेसाठी अर्जुन कवटेकर साहेबांनी स्वतः 75,000 रुपये आणि 2.5 फुटाची ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे. वाजवा. या बात, या बात. भैरवदेवाच्या नावाने सांग भले. ह्यो भैरवदेवाचा उत्सव आहे, तर आपल्या भैरवाचा डंका अख्ख्या जगात पिटू दे. बोला भैरवदेवाच्या नावाने. भैरवदेवाच्या नावाने. भैरवदेवाच्या नावाने. आजच्या या चांगल्या प्रसंगी दुःख आणि आनंद या दोन्ही पण भावना वाटाव्याशा वाटतायत. दुःख ह्याच आहे की ही मानाची कुस्ती आम्ही खेळू शकणार नाही. दुखापत झाली जरा पायाला त्याच्यामुळं. पण आनंद आहे, आनंद ह्याचा आहे का आमचे प्रिय बंधू अर्जुन कवठेकर ही कुस्ती खेळणार आहेत. वा 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 वा. कुस्ती ही आपल्या गावाची आन बान शान आहे, तेव्हा ही कुस्ती नियमानच झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. बोला भैरव देवाच्या नावानं. सांग भलं. तर मंडळी, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता इथं आलेला आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या पैलवानाचं, पैलवान गंगाराम परशुराम गवंडी यांचं. काय ती बॉडी, काय ते बायशेप. हा मंडळी शेप राहा. उगा आता बक्का बिक्का बसला तर आपल्याकडे इन्शुरन्स नाही. द्या टाळी. जाऊ बाई, अहो केवढा आहे हा पैलवान. कंट्रोल. गॉगल घातलाय, नजर नाही करणार. आणि आता या बॉडीला एकदम अशी टशन द्यायला येते दुसरी बॉडी. तर मंडळी, आता येणार आहे
कवटे भैरवगड मधले मोठे उद्योगपती, साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री अर्जुनराव कवटेकर. एकदम टशन फाईट द्यायला अर्जुन कवटेकर साहेब आलेले. आता कोण हा डाव मारणार, कोण हा सामना जिंकणार, कोण कोणाला कसा पडणार, इथं सगळा सामना बघायला सगळे जमलेले आहेत. तर मंडळी टाळ्या वाजवत राहा, cheer करत राहा. नुसती आग मंडळी. एका बाजूला आग आहे तर दुसऱ्या बाजूला आग्या वेताळे. एका बाजूला भैरवे तर दुसऱ्या बाजूला कवटे भैरवे. आग आणि धूर संगट. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर मंडळी सरपंचाला सांगावं लागतं मी सरपंच आहे, आमदाराला सांगावं लागतं मी आमदार आहे, वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे, पण एखाद्या पैलवानाला मी पैलवान आहे असं सांगावं लागत नाही. कारण दिसते ती त्याची बॉडी आणि त्याचं जिगर. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. नुसता धूर. राधे राधे. आज मला यांचं लय अभिमान वाटतोय बघा. एरवी अर्जुन भाऊजीची जीभ लय चरचर चरचर करत असते, पर आज हा पैलवान त्यांना एकदम गपगार करणार बघा. चमके, एवढी अत्तराची आंघोळ करून कुठे चाललीस? कुठे म्हणजे? आज तुझ्या तिरसटची कुस्ती आहे ना. तू नाही काय येणार बघायला? माझं ऑल द बेस्ट आधीच दिलंय त्याला. मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. मैं यहाँ अपनी जान छोड़कर जा रहा, असं बोलून गेलाय का ग तुझा तिरसट? तुला जायचं तर जा, माझं नको डोकं खाऊ. तुला खरंच नाही यायचं? राहिलं. हा कुठल्या नंबरवरनं मेसेज आला? जशी पकड दिली झाली, तंगड ओढायचं आणि कटकन तोडायचं. तुमचे साहेब धोक्यात आहेत. अर्जुन सर